मराठा म्हणून जर आम्ही ट्रॅक्टर चालवलं तर तुमची काय अवस्था होईल। आंतरवाली हे जालना जिल्ह्यात येते। मराठा समाजाचं तुम्हाला मतदान पाहिजे। मराठा समाजाचं तुमच्या मतदारसंघामध्ये 35 ते 40 हजार मतदान आहे। आम्ही तुम्हाला हिंदू म्हणून मतदान करतो। त्यावेळेस मतदानाच्या टाइम आहे तुम्ही किती वेळेस जालना जिल्ह्यातल्या आंतरवालीत गेलात, किती वेळेस तुम्ही मनधरणी केली, पालकमंत्री म्हणून तुम्ही मराठा समाजाच्या न्याय हक्क आलाय की मराठ्याला डावलणार आहे। 288 आमदाराला आपण मतदान केलेलं आहे। कोणत्याही आमदारला खासदारला आम्ही फिरून देणार नाही आणि जसं जो आमदार खासदार आम्हाला पाठिंबा देणार नाही येणाऱ्या काळात त्याच मतदारसंघात कार्यालयासमोर आज आपण निदर्शने करत आहोत। कारण आपण ठरवलं होतं मीटिंग मध्ये प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयासमोर येत्या काळामध्ये निदर्शने ठिय्या आंदोलने केली जातील। कारण की जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब आंतरवाली हे जालना जिल्ह्यात येते। मराठा समाजाचं तुम्हाला मतदान पाहिजे, पण पालकमंत्री या नात्याने मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस असोय किंवा आंतरवालीमध्ये आतापर्यंत तुम्ही किती वेळेस गेलात। मराठा समाजाचं तुमच्या मतदारसंघामध्ये 35 ते 40 हजार मतदान आहे। आम्ही तुम्हाला हिंदू म्हणून मतदान करतो। त्यावेळेस मतदानाच्या टाइम आहे तेव्हा हिंदू मुस्लिम करता, कारण की तुमच्या बराबरीला विरोधामध्ये मुस्लिम उमेदवार असतं आणि मराठ्याला तेव्हा तुम्ही हिंदू म्हणून मतदान करा म्हणता। पण त्याच मराठा समाजाच्या लेकरा बाळाचा प्रश्न आज उपस्थित झालेला आहे। मनोज जरांगे पाटलाची तब्येत नाजूक असताना सुद्धा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतुल सावे साहेब तुम्हाला समाज विचारतोय। मराठा समाज तुम्ही किती वेळेस जालना जिल्ह्यातल्या आंतरवालीत गेलात, किती वेळेस तुम्ही मनधरणी केली, पालकमंत्री म्हणून तुम्ही किती वेळेस तिथं चक्रा मारल्या, एकही वेळेस नाही। शिष्टमंडळ सोडलं जर तर तुम्ही काही प्रयत्न केले नाही। तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मराठा समाजाने 2014च्या निवडणुकीमध्ये मराठा फॅक्टर चालवले। 3.5 लाख मतदान एक गट्टा मराठा समाजाचं वळवल्या गेले आणि या लोकसभेला जे हिंदू म्हणून गाजवणारे आणि मराठा समाजाच्या न्याय हक्क आलाय की मराठ्याला डावलणारे असे राजकारणी बाजूला पडले। त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये अतुल सावे साहेब 35 ते 40 हजार मराठा मतदार आहेत। जर लोकसभेसारखं मराठा फॅक्टर आम्ही चालवलं, हिंदू म्हणून जर तुम्हाला मतदान नाही केलं, मराठा म्हणून जर आम्ही फॅक्टर चालवलं तर तुमची काय अवस्था होईल याची तुम्ही जाण ठेवा आणि येणाऱ्या 2 दिवशी विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाची बाजू खंबीरपणे मांडा। अन्यथा तुम्ही आमदारच काय मंत्रीच काय, आमदार सुद्धा मराठा समाज तुम्हाला ह्या विधान परिषदेला होऊ देणार नाही एवढं मराठा समाजाचं त्यांनी सांगतो। आणि 2 शब्द संपवतो। माझ्या मायबाप समाजाला माझी कळकळीची विनंती आहे। आता ते दिवस गेले, आपल्याला आमदार खासदाराला विनंती करायचा टाईम राहिला नाही। 288 आमदाराला आपण मतदान केलेलं आहे। असा एकही आमदार नाही की आपल्या मतावर आपण त्याला मतदान केलं नाही तो निवडून आला नाही। त्या 288 आमदाराची जबाबदारी आहे की आपण आज आरक्षण मागतोय आणि त्यांना विधानसभेमध्ये आपली आरक्षणाला आपल्या मागणीला जोर लावून त्यांना पाठिंबा द्यावा। अन्यथा महाराष्ट्रात त्यांना कोणत्याही आमदारला खासदारला आम्ही फिरून देणार नाही आणि जसं जो आमदार खासदार आम्हाला पाठिंबा देणार नाही येणाऱ्या काळात त्याच मतदारसंघात एक गरजवंत मराठा तिथे उभा करू, त्याला समाज वर्गणी जमा करून त्याला मतदानात निवडून आणन ही मला माझ्या समाजाची गॅरंटी आहे। हे काल आम्ही आंतरवाली सराटीतून 2:30 वाजता आलो, दादानं बोललं म्हणे शिवजयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला पाहिजे। कोणी म्हणत असेल शिवजयंती साजरी करू नका, हे शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि दैवताची शिवजयंती आपण ही मोठ्या प्रमाणात साजरी करायची। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।